नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण काल शेळ्यांना पिल्लांना जंतनाशक दिलं होतं. तर जंतनाशक दिल्याच्या नंतर मित्रांनो, पिल्लांना लिव्हर टॉनिक देणं खूप गरजेचं आहे. नुसतं जंतनाशक देऊन चालत नाही. त्यांना जंतनाशक दिल्याच्या नंतर 8 दिवस 5-7 दिवस तुम्हाला लिव्हर टॉनिक देणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून त्यांची भूक वाढली पाहिजे, त्यांच्या शरीरावर चकाकी आली पाहिजे, चमक आली पाहिजे. त्यासाठी आपण आज हे लिव्हर टॉनिक आणलेलं आहे. हे बघा, लिव्होटास या नावानं आपण हे लिव्हर टॉनिक आणलेलं आहे. तर हे सर्वांना यांच्या वजनानुसार किंवा जसं जसं वय आहे समजा त्यानुसार आपल्याला हे द्यावं लागेल. आता मोठा बोकडे आपला, त्याला आपण 4 ml देणार आहे. बाकीच्या सर्वांना 2-2 ml देणार आहोत. हे कमी जास्त जरी झालं तर हे लिव्हर टॉनिक आहे भूकवाढीसाठी. त्याच्यानंतर चांगल्यापैकी भूक वाढते, शरीर चांगलं वजन वाढतं पिल्लांचं. त्याच्यासाठी हे देणं आवश्यक आहे. हे कधी द्यायचं तर ज्यावेळेस आपण जंतनाशक देऊ त्यावेळेस त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून सुरू करायचं, 7-8 दिवस द्यायचं. तर चला आपण आता पिल्लांना देऊन घेऊया. तर हा बघा, हा मोठा बोकड आहे आपला. तर याला आपण 4 ml देणार आहोत मित्रांनो, कारण की आणि द्यायच्या वेळेस हे इंजेक्शन द्यायचं. कारण की पाण्यात त्याच्यात टाकूच तर असं इंजेक्शन जर दिलं तर इंजेक्शन द्यायचं. इंजेक्शन द्यायला चांगलं असतं. कट करून काय झालं होतं मित्रांनो, काल आपण शेळ्यांना म्हणजे पिल्लांना, जे पिल्लं आहेत, बकरं आहेत समजा, त्यांना आपण 2-2 महिन्याचे आहेत, काही 4 महिन्याचे, काही 6 महिन्याचे. एक बोकड मोठा आहे आपला 10-11 महिन्याचा. तर या सर्वांना आपण जंतनाशक दिलं होतं काल. तर ते जंतनाशक आपण सरकारी हॉस्पिटलमधून, जे जनावरांचं सरकारी दवाखाना असतो त्या दवाखान्यामधून आणलं होतं आणि काल त्यांना दिलं होतं. तर आता जंतनाशक दिल्याच्यानंतर कसं असतं, त्याच्यावरती लिव्हर टॉनिक देणं खूप गरजेचं असतं. जेणेकरून काय होतं, शेळ्या जर लिव्हर टॉनिक नाही दिलं तर त्यांच्या लिव्हरवर सूज येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं जंतनाशक दिल्याच्यानंतर लिव्हर टॉनिक हे नक्कीच द्यायला पाहिजे. तर आपण ते जंतनाशक आणलं आणि दिलं पण. तुम्ही बघितलं असाल. तर याचा विषय कसा आहे मित्रांनो, जंतनाशक जर आपलं आपण जे लिव्हर टॉनिक देतो ना, तर लिव्हर टॉनिकचे बरेच काही फायदे आहेत बकरांसाठी. तर नंबर 1 फायदा म्हणजे त्यांचं वजन वाढ होते. त्याच्यामध्ये भूक वाढते. त्यांची भूक वाढली म्हणजे खाणार जास्त, खाल्ल्याच्या नंतर त्यांच्या पचन होणार. कारण की आपण कशासाठी देतो यांना जंतनाशक, त्यांच्या पोटामध्ये जंत झालेले असतात आणि ते जंत जे अन्न खातात हे अन्न त्यांच्या पचन होऊ देत नाही. ते जंत खाऊन घेतात आणि मग त्याच्यामुळे आपले बकरं खराब होतात, शेळ्या बकरं खराब होत चालतात. आता खराब होत चालल्याच्या नंतर मग काय आपण बघतो की बाबा इतकं खाऊ घालतो आपण, तरी पण आपले बकरं सुधारणा, शेळ्या सुधारणा. मग त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागतं, हे जंतनाशक द्यावं लागतं. आता जंतनाशक आपण झाडपाल्यामधून पण देऊ शकतो. असं नाही की झाडपाला, लिंबाचा पाला वगैरे जर दिला तर त्याच्यापासून पण जंतनाशक कमी होऊ शकतं. पण आपण आता बऱ्याच दिवसानंतर हे जंतनाशक दिलं. काल त्या नेरला गेलो होतो, नेरून आणलं आणि मला चला देऊन टाकू. तर काल दिलं आणि त्याच्यानंतर मग डॉक्टरांना विचारलं. डॉक्टरने तुम्हाला लिव्हर टॉनिक त्यांना द्यावंच लागेल. मग आपण ते लिव्हर टॉनिक आणलं, त्यांना दिलं. तर आम्हाला दाखवतो कोण. तर मित्रांनो, हे लिव्होटास या नावाचं हे लिव्हर टॉनिक आहे. तर चांगलं आहे मित्रांनो. आता तुम्ही कोणत्या पण कंपनीचं आणू शकता. असंच नाही की हेच घ्या म्हणून, असा विषय नाही. पण आपण हे लिव्होटास या नावानं दिलेलं आहे. आपले मित्र आहेत मेडिकलवाले. तसं काही नाही, आपण तुमच्या पद्धतीनं बऱ्याच काही प्रकारचे औषधे असतात, ते आपापल्या परीनं आणायचे. मी नाही म्हणत की तुम्हाला हेच घेऊन या म्हणून, तुमच्या पद्धतीनं तुम्ही आणू शकता. पण याचे काही कारणं असतात. ते कारणं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा, आपण जर लिव्हर टॉनिक जर नाही दिलं जंतनाशकच्या नंतर, तर ते काही उपयोग होत नाही आपलं जंतनाशक देऊन.
कारण की त्याच्यामधून काय होतं एखाद्या वेळेस लिव्हरवर सूज येऊ शकते. कारण जंतुनाशक हे थोडं हे असतं, हेवी असतं. तर त्याच्यामुळं काय करायचं, जंतुनाशक दिल्याच्यानंतर लिव्हर टॉनिक नक्कीच द्यायला पाहिजे. त्याचे आपल्याला बरेच काही फायदे आहेत. मी तुम्हाला ते फायदे पण सांगितले. कारण की आपल्या पिल्लांना चकाकी येते, वजन वाढ होते आणि चारा खातीत, खूप पाणी पितात. त्याच्यामुळं चांगलं आहे मित्रांनो. तुम्ही पण तुमच्या शेळ्यांना कोणत्या खाली शेळ्यांना चालतं, गाभण शेळ्यांना जंतुनाशक वेगळं भेटतं. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि नंतर द्या. कारण की वेगवेगळे जंतुनाशक असतात त्याच्यामध्ये. तर ते गाभण शेळ्याला चालतात का नाही चालत हे विचारपूस करून, सगळं विचारून नंतरच तुम्ही गाभण शेळ्यांना द्या. खाली शेळ्यांना कोणतंही जंतुनाशक चालतंय. फक्त गाभण शेळ्यांना द्यायचं असेल तर विचारून डॉक्टरांचा सल्ला घेऊनच तुम्ही जंतुनाशक घेऊ शकता. तर अशा पद्धतीनं आपण शेळ्यांना दिलेलं आहे मित्रांनो. आणि बघा आता शेळ्या आपल्या इकडे चारत आहेत. कारण की आपण याच्या अगोदर कधी जंतुनाशक म्हणजे 1-2 वेळेस दिलं होतं बरं का, असं नाही देत नाही म्हणून. पण जास्त वेळ देत नाही. पण आता छोटाले पिल्लं आपले 1-1, 2-2 महिन्याचे, एक महिन्याने समजा 2 महिने समोरचेच आहेत. तर त्यांना आपण दिलेलं आहे. बघू आता रिझल्ट कळन याला 5-6 दिवस द्यावं लागतं म्हणतात. तर आपण आजचा पहिला दिवस आहे, देऊन बघू, रिझल्ट कळन आपल्याला कसं आहे काय. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला. आणि मित्रांनो, एक करायचा, व्हिडिओ बघितल्याच्या नंतर व्हिडिओला लाईक करायचा, कमेंट करायचा. कमेंट खूप कमी येत आहेत आणि लाईक पण व्हिडिओला कमी येत आहे. तुम्ही बघता बरोबर आहे, तुमचा भरपूर काही सपोर्ट देता. पण लाईक कमेंट जर दिली ना मित्रांनो, तर मला कळतं की कोण कोण बघतंय, कुठपर्यंत आपला व्हिडिओ चालू आहे. व्हिडिओ बघतात आता, व्हिडिओ आपले 1000, 1500, 1200 पर्यंत तुम्ही बघताय. पण कमेंट आपल्याला एक तुरळक येतात, 5-10 कमेंट येतात. तर सर्वांनी प्रत्येकाने कमेंट करा. तुमचं काही मनामध्ये शंका असेल किंवा तुम्हाला जर याच्या व्यतिरिक्त दुसरी काही माहिती लागत असेल शेळीपालनाविषयी, तर त्याची पण कमेंट करा. काही कमेंट करायचं मित्रांनो. कारण की आपल्याला त्याच्यामधून मला पण कळलं की आपल्याला पुढचं म्हणजे तुम्हाला कशावरती व्हिडिओ बनवून तुम्हाला समजा शेअर करू शकतो. मी तुम्हाला कुठली माहिती देऊ शकतो याच्यावरती, मग आपल्याला समोरचा व्हिडिओ टाकता येतो. तर त्याच्यामुळं कमेंट करत जा. आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती शेळीपालनाची आपल्या चॅनलवर भेटत जाईल समजा. चला तर भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके.